स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या पुण्यात सध्या स्मार्ट ई रिक्षा धावतायत। मनसेच्या नाना वाळके या कार्यकर्त्याने सुरू केलेल्या या सेवेनं ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना मोठा दिलासा मिळालाय। केवळ 10 रुपयात कुठेही जा, फोन केला की घरपोच रिक्षा हजर। या सेवेमुळे या रिक्षांना चांगला प्रतिसाद मिळतोय। ही तर रिक्षा खूपच छान आहे, काही प्रश्नच नाहीये आम्हाला। म्हणजे जसं कुठेही जा आपण, आणि खूपच रिक्षावाले कसे खूप रेट असतं त्यांचं, हे 10 रुपयात आपण कुठेही फिरू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो। फोन केला तर लगेच रिक्षा आपल्या घरापर्यंत येते, ही एक सुविधा चांगली आहे। पुण्यातल्या औंध, बाणेर, बालेवाडी या भागात 10 रिक्षा सुरू करण्यात आल्यात। प्रत्येकी 1000 असा चार्जिंगचा खर्च सोडला तर या रिक्षांवर काहीही खर्च करावा लागत नाही। सकाळी 7 वाजता सुरू होणारी ही सेवा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते। ही संकल्पना जसं स्मार्ट सिटी डिक्लेअर झाली औंध, बाणेर, बालेवाडी, त्या निमित्ताने मला ही संकल्पना सुचली की बा स्मार्ट सिटीमध्ये आपलंही काहीतरी योगदान पाहिजे। म्हणून या ठिकाणी मी प्रदूषण विरहित आणि एक नागरिकांना एक चांगली सोय मिळावी म्हणून या ठिकाणी मी ई रिक्षाची संकल्पना केली आणि ह्या रिक्षा मी मुंबईवरून खरेदी केल्या। चालकांचा उद्धटपणा, अव्वाच्या सव्वा भाडं आणि काळ्या धुरानं होणारं प्रदूषण ही पुण्यातल्या रिक्षा प्रवासाची ओळख। मात्र ई रिक्षाने हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। हर्षदा स्वकुळ, एबीपी माझा, पुणे।